काय झालं रोशन वहिनी? कोणीच कोणी नाही. हे दोघे कुठे गेले? कदाचित असं तर नसेल की सोडीच्या पोटातलं दुखणं वाढलं असेल आणि पोपटलाल त्याला हॉस्पिटलला घेऊन गेला असेल. काय जेठालाल हे काय बोलत हो? जेव्हा डॉक्टर हाती इथे आहे तर पोपटलाल सोडीला घेऊन हॉस्पिटल मध्ये कसं काय गेला असेल? नाही नाही, ते पोपटलालला कदाचित आपली काळजी वाटली असेल की आपल्याला सांगितलं तर आपल्याला सोडीची काळजी वाटेल ना, म्हणून कदाचित त्याला आपल्याला हे सांगणं योग्य नाही वाटलं आणि तो स्वतःच त्याला हॉस्पिटलला घेऊन गेला. हो ना मेहता साहेब? नाही नाही, म्हणजे मी कसं सांगू शकणार जेठालाल? शक्यता तर तू वर्तवली आहेस, अंदाज तुझा आहे. आणि तसंही मी पोपटलालच्या बुद्धीला एवढं ओळखत नाही की तो कोणत्या परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारे आपली भावना व्यक्त करेल. अरे काहीतरी मदत करा ना. मला तर हॉस्पिटलचं नाव ऐकूनच भीती वाटायला लागते. रोशनला इतकं जास्त पोटात दुखत होतं का? अहो रोशन वहिनी, असं काही झालेलं नाहीये, तुम्ही चिंता करू नका. जेठालाल तू काही काय बोलतोस अरे? पोपटलालला नुसती सर्दी झाली तरी अख्ख्या सोसायटीमध्ये सांगतो. तो आपल्याला सांगितल्याशिवाय दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नाही. रोशन बेटा, तू एक काम कर, तू सोडीला फोन कर. हो, एक सेकंड ना. आणि फोन स्पीकरवर ठेवा. हो, कळेल कुठे आहे तो. अरे बाप रे, सोडीने फोन उचलला तरी वाट लागली, नाही उचलला तरी वाट लागली. अरे आता कोणाचा फोन आलाय? तरी रोशन डार्लिंगचा फोन. ओ यारो, रोशन डार्लिंगचा फोन आलाय. सोडी, अरे आरामात बोल रे बाबा, त्यांना अजिबात शंका नाही आली पाहिजे. पोपू, मी एवढी मस्त ऍक्टिंग केली पोटदुखी असल्याची, कुणाला काही कळलं का? नाही कळलं ना, मग रोशन डार्लिंगला पण नाही कळलं. आणि तुम्ही लोक पण अजिबात आवाज करू नका. आणि माझा जर काय परफॉर्मन्स चांगला झाला तर टाळ्या वाजवायला लागू नका लगेच. हॅलो रोशन डार्लिंग. रोशन कुठे असतो? मी घरी आहे यार. घरी? कुणाच्या घरी? अरे यार, हा कसला प्रश्न आहे? इतक्या रात्री कुठे असणार मी? आपल्या घरी. आपल्या घरामध्ये? मला वाटलं की तू माधवी वहिनींच्या घरी आहेस. नाही नाही, आपल्याच घरी आहे सोनी. रोशन वहिनी, त्याला अजिबात सांगू नका की तुम्ही इथे आलाय ते. हॅलो हॅलो रोशन डार्लिंग. हा 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 रोशन, बोल बोल बोल. रोशन डार्लिंग, कुठे आहे तू? मी उदवाडामध्येच आहे. शोध आहे रोशन. सोनिये, काही नाही, थोडं पोटात दुखतंय, पण टेन्शन नको घेऊ. हाती भाऊंनी इंजेक्शन दिलंय मला. आता आधीपेक्षा खूप बरं वाटतंय. आधी खूप दुखत होतं, पण हाती भाऊंनी इंजेक्शन दिलंय ना, आता ठीक आहे. आता मी झोपून जाईन सोनिये. अच्छा, तर हाती भाऊंनी झोपेचं इंजेक्शन दिलंय म्हणून तुला झोप येते ना? हो, खूप झोप येते यार. जेठालाल, तयार हो आता तू. तुला इंजेक्शन लागणार आहे. डॉक्टर चंपकलाल गडा देतील इंजेक्शन. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. इंजेक्शन दिलंय ना मला, मग जोपर्यंत तू उदवाडावरून येत नाहीस तोपर्यंत मी ठीक होऊन जाईन. हा, ते काय ना, पोपू पण आहे माझ्यासोबत. तो पण खूप चांगलं माझ्यावर लक्ष ठेवून आहे. पूर्ण गोकुळधाम सोसायटी माझ्या बरोबर सोनी. हा, अच्छा, पूर्ण गोकुळधाम सोसायटी तुझ्या बरोबर आहे. हा,
हातीभाऊनी इंजेक्शन दिलंय ना, त्याने खूपच बरं वाटतं आणि खूप झोप येते. तू काळजी नको करूस. ओके, तू आपली काळजी घे. सकाळीच भेटूया. ओके, बाय. लव्ह यू. हा, लव्ह यू. बाय. आय लव्ह यू. अरे वा सोडी. ओय बायको माझी. चला रे पार्टी सुरू करूया. रोशन सिंग सोडी, तू माझ्याशी खोटं बोललास ना? खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं. किती खोटं बोलतोय हा सोडीला. काकाजी, फक्त सोडी नाही तर पोपटलाल पण खोटं बोलतोय. मला पक्क माहितीये की रोशन कुठे पार्टी शार्टी करायला गेला. म्हणूनच त्या दिवशी प्रॉमिस करत नव्हता. पण सोडी भैयांच्या पोटात खरंच भरपूर दुखत होतं. ते पार्टी शार्टी करायला कसं काय कुठे जाऊ शकता? अगं माधवी, किती ग भोळी तू. तुला अजून समजलं नाही, तो ऍक्टिंग करत होता. हातीडा, मला एक सांग, तू सोडीला कुठलं इंजेक्शन दिलं होतं? तुम्ही सांगत होता ना की सोडीला खूप जास्त त्रास होतोय, तर त्याला इंजेक्शन दिलंय मी. त्याला आता आरामाची गरज आहे, डिस्टर्ब करू नका असं सांगितलं होतं ना तुम्ही. अरे उभा काय नुसता, सांग कुठलं दिलं होतं इंजेक्शन? हा, बोल. जेठा भाऊ, मी कोणतं इंजेक्शन दिलं होतं रे? व्हॉट? अरे डॉक्टर तुम्ही आहात, मला कसं कळणार तुम्ही कुठलं इंजेक्शन दिलं ते? हा, ते मी थोडं विसरत चाललोय. जेठा साहेब, मेहतालाल, नाही मेहता साहेब. हा, तता बापा होतोय ना आता. तुम्हाला तर आठवतच असेल ना की कोणतं इंजेक्शन दिलं होतं ते? नाही म्हणजे मी जर बघितलं असतं ना तर मला नक्की आठवलं असतं. पण तुम्ही इंजेक्शन देत होता ना तेव्हा मी असा मागे उभा होतो ना, म्हणून कळलंच नाही कुठलं इंजेक्शन दिलं ते. दिसलंच नाही.